सो नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ पार्टनर आणि 24/7. सो आपण बघत आहात आमची सिरीज रोड ट्रिप टू पॅराडाईज. आणि आम्ही पॅराडाईजमध्ये म्हणजेच लेहमध्ये कालच पोहोचलो. 4:30-5 वाजता रूम घेतली, लेह मार्केट फिरायला गेलो, पण जास्त काही बघायला मिळालं नाही. सो आज आहे ट्रिपचा दिवस 7वा आणि आज करणार आहोत आम्ही लेहचे साईट सीन. तर मोस्टली मेजरली 4 असे लोकेशन आहेत जे आम्ही व्हिजिट करणार आहोत दिवसाच्या फर्स्ट हाफमध्ये. आता वाजले सकाळचे 11. स्पंदनचं आवरता त्याचं ब्रेकफास्ट, त्याचं लंच, याचं सगळं प्रिपरेशन करता करता आपल्याला वेळ झालेला आहे. सो 4 पॉईंटच मी कन्सिडर केलेले आहेत, कारण बाकीचे पॉईंट आहेत ते थोडेसे सिटीपेक्षा लांब आहेत. सो ते बघू, जर आपल्याला जमलं तर जाऊ, आणि अदरवाईज ते बाकीचे पॉईंट असे आहेत जे रिटर्न जर्नीमध्ये लेह टू मनाली हायवेला देखील लागतात, किंवा लेह टू श्रीनगर हायवेला लागतात. इवन जर तुम्ही श्रीनगरवरून लेहला याल तर ते येता सुद्धा तुम्ही त्या ठिकाणांना व्हिजिट देऊ शकता. तर बेसिक असाच प्लॅन आहे. तर ते कुठले 4 पॉईंट आहेत मी तुम्हाला कारमध्ये जाऊन सांगतो आणि इवन दाखवतो सुद्धा. चला बाय, भेटूया मग थोड्या वेळाने कारमध्ये. सो नमस्कार मित्रांनो, आता पोहोचलोय आपण कारमध्ये आणि निघालोय आपल्या लेह सिटीच्या साईट सीनसाठी. सो लेह सिटीचा साईट सीन शोधताना ऑब्विसली गुगलचीच हेल्प घेतली मी पण, आणि साईट सीनमध्ये जे जे सिटीज नियर पॉईंट्स आहेत ते मी नोट डाऊन केलेत, आणि त्यांचं ज्या हॉटेलमध्ये मी थांबलोय तिथून मी लोकेशन गुगल मॅप थ्रूच ट्रॅक केलेलं आहे. तर मी तुम्हाला लिस्ट दाखवतो पहिले काय काय. तर ही लिस्ट आहे लेह, नियर लेह सिटी. फर्स्ट आहे शांती स्तूपा, सेकंड आहे जोरावर फोर्ट, थर्ड आहे लेह पॅलेस, मग आहे नामगेल सेमो, नंतर हॉल ऑफ फेम, पत्थर साहेब गुरुद्वारा, मॅग्नेटिक हिल, संगम आणि पितुक मोनेस्ट्री आणि लेह मार्केट. यापैकी लेह मार्केट तर आपण काल जाऊन आलो आहे आणि ते आपण कधी पण जाऊ शकतो. बाकीचे जे 4 पॉईंट आहेत, हॉल ऑफ फेम, पत्थर साहेब गुरुद्वारा, मॅग्नेटिक हिल आणि संगम, जिथे संस्कार आणि इंडस रिव्हरचा संगम होतो, तो पोर्शन आपल्याला ऑन द वे लागेल टुवर्ड्स लेहकडून श्रीनगरकडे जाताना, म्हणून तो आपण आता करणार नाही आहोत. पितुक मोनेस्ट्रीला जाऊ शकतो, पण ते तुमच्या चॉईसवर आहे. मी तर नाही जाणार आहे. आणि लेह मार्केटचा पॉईंट ते आहे, जसं मी म्हटलं की तो आपल्याला कधी कव्हर करता येईल, आणि काल पण गेलो होतो, परत आज पण जाऊ शकतो. तर चला आता पहिले आपण निघूया शांती स्तूपाला, जो आहे 8 किलोमीटर 3 मिनिटाच्या डिस्टन्सवर माझ्या हॉटेलपासून. चला भेटू मग परत. समोरचा लडाख शांती स्तूपाचा रोड बघू शकता. असं काही रोडवर एंट्री करताना तुम्हाला मिळेल, आणि इथे लडाख एन्ड्युरो पार्क म्हणून आहे. जर तुमच्याकडे ऑफ रोड बाईक किंवा ॲडव्हेंचर बाईक आहे तर तुम्ही इथे थोडंसं एन्जॉय करू शकतात, किंवा रेंटमध्ये पण मिळेल. तर तो तिथे लेफ्टला आम्हाला दिसतोय शांती स्तूपा. थोडंसं हे वरती चढून जायचं आहे. चला भेटूया शांती स्तूपाच्या इथे. आता फायनली पोहोचलोय शांती स्तूपाला. आपल्या हॉटेलपासून जवळजवळ 8 ते 10 मिनिटाचाच रस्ता होता, आणि राईटला पार्किंग आहे. इथे बनू शकता, आपण राईटला करूया, आणि यांची काहीतरी एंट्री फी असेल आय थिंक. सो ती एंट्री फी पे करून आपण बघूया, आणि आतमध्ये शूटिंग वगैरे कसं आहे, काय अलाउड आहे की नाही ते सुद्धा बघूया. सो चला गाडी पहिले लावूया पार्किंगला आणि मग जाऊया. तो हे आहे शांती स्तूपाचं मेन एंट्रन्स. गाड्या जाऊ नये आतमध्ये म्हणून लावलेलं आहे, बाकी चालत तुम्ही राईट साईडने जाऊ शकता. काही लोकल वेंडर्स आहेत, लोकल लोक आहेत जे सेलिंग करतायत. कॅप्स वगैरे, वुलन कॅप्स हाताने बनवून. आणि हा व्ह्यू आहे. व्ह्यू तर आपण वरती जाऊन पण बघू शकतो. चला, टोकन बूथ या साईडला आहे, 30 रुपये टोकन आहे. चला तू टोकन येतो आणि मग भेटू पुढे. पर पर्सन 30, याप्रमाणे 60 रुपीजचं पेमेंट घेतलं. बट या पेमेंटची तुम्हाला कुठल्याही प्रकारची रिसिप्ट किंवा काही मिळणार नाही. जसं आपल्या देवस्थानांवर असतं, कुठली पावती, कुठलं पेमेंट करतो आपण देवस्थानाला तेव्हा आपल्याला पावती मिळते, अशी कुठली पावती इथे मिळणार नाही. बेसिकली ते चार्जेस घेतले जातात मेंटेनन्स वगैरे या कामांसाठी, असं त्याच्यावर लिहिलं आहे, बट त्याची काही पावती नाही. सो चला ठीक आहे, जाऊन द्या. आता कायच बोलणार, आपण आलोय त्या जागेचा आनंद घेऊया, व्हिजिट करूया, बघूया कशी. आता आलो, तो गेट नंतरचा रस्ता आहे.
आणि हे जे आहे याचं थोडीशी हिस्ट्री लिहिलेली आहे याच्यामध्ये की 1985 पासून बनवलेलं आहे. पहिले आपण हिस्ट्री ॲक्च्युली काहीतरी टेम्पलच आहे, टेम्पल लिहिलं आहे इन 1985. सो वरती जाऊया आणि बघूया. आणि तिथे काही इन्स्ट्रक्शन पण आहे. प्लीज नोट दॅट यू आर अंडर CCTV सर्वेलन्स. वे टू शांती स्तूपा, नो स्मोकिंग वगैरे. आणि मस्त एक पॅनोरामिक व्ह्यू दिसतो इथून लेह सिटीचा आणि ओव्हरऑल माउंटन रेंज, हिमालयन रेंजचा. तिकडे लॅम्बडॉन 50 म्हणून आर्मीचं समथिंग काहीतरी आहे मार्किंग. आणि समोर देखील एक स्तूपा मोनेस्ट्री समथिंग आहे. चला आपण जाऊया वरती इथून चालत चालत आणि बघूया कसं आहे ते. इकडून वरती येताना हे आहे मेन टेम्पल ऑफ बुद्धा, जिथे आपण येताना जाऊया. आणि बघा ज्या गोष्टी आम्हाला करायच्या होत्या त्या इथे प्रोहायबिटेड आहे. फ्लाइंग ऑफ ड्रोन कॅमेराज आर प्रोहायबिटेड नियर द vicinity of Ladakh Shanti Stupa. Anyone found violating shall be prosecuted according to the law. सो चला आपल्या काय त्याला म्हणतात, आपल्या स्वप्नांवर पाणी फेरलं यांनी. काय प्रॉब्लेम नाही, त्यांचे रूल आहेत, त्यांचे धार्मिक स्थळ आहेत ज्याचे सिक्युरिटीसाठी ते लोक हे करतायत, तर काही प्रॉब्लेम नाही. चला हे आहे शांती स्तूपा, संपूर्ण पांढऱ्या आणि जे डिझाईन आहे ते असे कलरफुल आहेत. जाऊया आपण दर्शन घेऊया आणि बघूया कसं आहे. आतमध्ये पण कॅमेरा अलाउड आहे की नाहीये. चलो बाय. केलंय गो क्लॉक वाईज, नो स्मोकिंग, सायलेन्स प्लीज. सो सायलेन्स तर मेंटेन करत नाही लोक, पण आपण जाऊया क्लॉक वाईज. आय थिंक याला काहीतरी प्रदक्षिणा घालण्यासारखा सीन आहे हा. आणि आतमध्ये काय आहे की नाही मला माहित नाही, म्हणजे एंट्री वगैरे आहे, तिथून पायऱ्या तर आहेत. तर पायऱ्यांनी वरती जाऊया आणि बघूया. आणि सायलेन्स प्लीज लिहिला असताना पण लोक रिकाम्या गप्पा मारत फिरत आहेत. सो चला इथे चपला वगैरे काढूया आणि जाऊया मेन जे शांती स्तूप आहे त्यात. चलो बाय. या पायऱ्या चढून आपण वरती आलो आणि इथे असं काही पेंटिंग केलेले आहेत. धम्मचक्र आहे, हरिण वाटत नाही, तर काहीतरी इकडचंच प्राणी आहे. आणि थोडस इथलं ट्रेडिशनल ड्रॉइंग कार्विंग वर आहे भिंतीवर. आपण एक इथूनच खालून प्रदक्षिणा मारू आणि मग वरती जाऊया. चला, म्हणजे थोडासा श्वास आपला एकदम भरून येणार नाही. बौद्धांच्या अनेक मूर्ती आहेत इथे, गौतम बुद्धांच्या ध्यानस्थ बसलेल्या, वेगवेगळ्या कपड्यांमध्ये आहेत. जो स्टोन खाली वापरलाय तो एवढ्या भरून पण थंड आहे, पायाला चटके नाही लागत. इकडून असा काही हा व्ह्यू मिळतोय. त्या डोंगरावर काही मोजक्या ढगांची सावली पडलेली आहे, ते शॅडो क्रिएट झाली आहे. बाकी इकडे हे हिमालयन माउंटेन रेंज आहे, ज्याच्यावर अजून पण बर्फ वितळला नाहीये. आणि हे मागाशी दाखवलं ते लॅम्बडॉन 50. चला परत एक राऊंड मारू आणि इथून पायऱ्या आहेत, या पायऱ्या चढून आपण वरती जाऊया आणि वरती अजून एक प्रदक्षिणा मारून मग त्या साईडला उतरूया. चला भेटूया वरती जाऊ. सो इथे ही मूर्ती आहे, आय थिंक गौतम बुद्धांची असावी. आणि खाली लिहिलं आहे टर्निंग व्हील ऑफ धर्मा. तर याला आपण एक प्रदक्षिणा मारूया. चला चला जाऊ. सो फोटो सेशन चालू आहे लोकांचं, तोपर्यंत आपण वरती पण एक प्रदक्षिणा मारून घेऊ. नाही ना, राऊंड एक मारून. आणि इथे पण काहीतरी वेगळंच असे मूर्ती आहे ज्यांचा काही सांकेतिक अर्थ असावा. खाली लिहिलंय महापरी निर्वाणा. सो त्यांचे हे सगळे स्टॅच्यू आहेत.
झाड आहे, त्याच्यावर माकड आहे, साप आहे. माकड आहे, ज्याने डोळे बंद केलेत. खाली गौतम बुद्ध झोपलेल्या अवस्थेत आहेत. आणि हे इथे बर्थ असं लिहिलेलं आहे. तो यांचं काहीतरी गोष्टी आहेत निगडीत हिस्टॉरिकल, ज्याचं आपल्याला त्या समजत नाही किंवा आपल्याला माहीत नॉलेज नाही आहे, त्यामुळे समजून येत नाही. सो एका कमळावर बुद्धांची मूर्ती उभ्या अवस्थेत आहे आणि बाकीला अजून बाकी बाजूला मूर्ती आहेत. चला पुढे जाऊया. पुढे पण असंच काहीतरी आहे, ते बघूया. पुढे फोटो झाले. सो इकडे अजून एक आहे, ज्याच्यामध्ये लिहिलं आहे डिफेटिंग द डेव्हिल्स. तुझ्या फोन मध्ये काय डिफेटिंग द व्हील्स असं लिहिलेलं आहे. डेव्हिल्स, सॉरी व्हील्स नाही, डेव्हिल्स असं लिहिलं आहे. सो गौतम बुद्धांनी कशा प्रकारे किंवा धम्माचा किंवा बौद्ध धर्माचा स्वीकार करून किंवा आय डोंट नो व्हॉट इज द मिनिंग, बट कसा डेव्हिल्सचा नाश केला ते याच्याबद्दल इथे मूर्त्या बनवलेल्या आहेत. आणि यांचं चालू आहे इथे फोटो सेशन. चला बघूया, आता पुढे जाऊ आणि तिथे पण जाऊन फोटो थोडेसे क्लिक करूया आणि मग जाऊ पुढच्या पॉइंटला. चला, आणि इथे पण हिमालयन रेंज दिसते, याच्यावर अजून पण बर्फ आहे पूर्ण. दिसायला खूप सॉलिड वाटतो, पण जेव्हा या बर्फाच्या जवळ जातो तेव्हा एवढ्या हाईटवर आहे की तिथे श्वास घ्यायची पंचायत होते. चला फोटो काढूया थोडेसे, मग जाऊया. तर आज इथे एक बोर्ड लावला आहे, लडाख शांती स्तूपा, लोकेटेड ॲट अल्टिट्यूड ऑफ 3609 मीटर्स, म्हणजे 11,841 फूटवर. याबद्दलची सर्व माहिती या बोर्डमध्ये लिहिलेली आहे. फोटो अपलोड करून टाकेल. इंटरेस्टेड असाल तर तुम्ही वाचू शकता. कसा वेळ जाईल त्यामुळे मी एवढी सगळी माहिती पूर्ण वाचून तुम्हाला देणार, त्यात खूप व्हिडिओ लांब होईल आणि बोरिंग होईल. तो इंटरेस्टिंग माहिती आहे, पण खूप जुना आहे हा स्तूपा. आणि जेवढं मी विकिपीडियावर वाचलेलं, जॅपनीज आणि भारतीय जे म्हणजे बौद्ध धर्माचे प्रसारक होते, त्यांनी हा स्तूपा बांधलेला आहे. अशी बरीच हिस्ट्री आहे याच्या मागे, सो नक्की ते वाचा. चला आता भेटूया पुढे दुसऱ्या पॉइंटवर. जोरावर फोर्टला जायचंय, जो इथूनच पुढे आहे. चला भेटू तिकडे, बाय. सो जोरावर फोर्टला जाण्याच्या आधी चढताना इथे 2 मंदिरं लागली होती. एक आहे मेन बुद्धा टेम्पल आणि अजून एक खाली मेन टेम्पल आहे, जे 1986 पासून इथे बनवलेलं आहे. सो त्या दोन्ही टेम्पलचं आपण एक मेन बुद्धा टेम्पलचं दर्शन घेतलं, ते फोटो मी टाकलेत. अतिशय सुंदर मंदिर आहे आणि आतमध्ये एकदम शांती, म्हणजे पिन ड्रॉप सायलेन्स आहे आतमध्ये, कसलाच आवाज नाही. आणि मूर्ती पण खूप मोठी आहे आणि दिवे वगैरे लागलेत आणि कलरफुल त्यांचे जे ट्रेडिशनल टिबेटियन गोष्टी आहेत, ते ट्रेडिशनल फ्लॅग आणि बऱ्याच गोष्टी तिथे लावलेल्या आहेत. तर चला खाली जाऊया आणि हा फुल एन्जॉय करतोय. अल्टिट्यूड साठी त्याची बॉडी अडॉप्ट झालेली आहे. वरती पण चढत आलाय, आता पण खाली उतरतोय बरोबर. कुठलाच ब्रिदिंग इश्यू त्याला होत नाहीये, जी एक सर्वात चांगली गोष्ट आहे. चला जाऊया खालच्या मंदिरात दर्शनाला.
आता इकडून पुढचा पॉइंट आहे जोरावर फोर्ट, आणि तो दाखवतोय आपल्याला या लोकेशन पासून 3.8 किलोमीटर, म्हणजेच 8 मिनिटाचा डिस्टन्स दाखवतोय. तर आता आपण जाऊया तिकडे आणि बघूया कसं आहे. दिवसाचं टेम्परेचर लेहमध्ये बऱ्यापैकी हीट आहे, सूर्य जवळ असल्यामुळे उन्हाचे चटके लागतात, त्यामुळे सनशेड्स आणि सनस्क्रीन कॅरी करणं मस्ट आहे. बाकी पासेसवर बर्फ चमकतो वगैरे सगळं ठीक आहे, म्हणजे ते मॅनेज होऊ शकतं, पण हा ऊन वगैरे भयानक आहे, म्हणजे चटके लागतात. चला भेटूया जोरावर फोर्टला. पण आता पोहोचलोय जोरावर फोर्ट मध्ये. थोडा सिटीच्या मध्येच आहे, आय एक्सपेक्टेड की कुठेतरी डोंगरावर असेल, पण हा सिटीच्या मध्येच आहे. माझ्या मागेच बघू शकतात या साईडला हा जोरावर फोर्ट आहे. सॉरी या साईडला कन्फ्युजिंग होतंय, या साईडला हा जोरावर फोर्ट आहे. बघूया एंट्री करून की एंट्री काय आहे का, चार्जेस का असं आहे. चला भेटूया. तर जोरावर फोर्टचं इथे दिलेलं आहे, लाईट अँड साऊंड शो असतो. वेन्यू जोरावर फोर्ट ले, शेड्यूल मंडे टू संडे, टायमिंग 8 PM टू 8:40 PM, आणि तिकीट काउंटर जोरावर फोर्ट. बघूया जर संध्याकाळी आपल्याला लेट नाही झाला इतर गोष्टी फिरायला, तर मग येऊया एकदा बघायला काय आहे. आणि असं काय हा फोर्ट आहे, याची सुरुवात इथे पाणी साठवत असतील, जेणेकरून डायरेक्ट कॉन्टॅक्ट नको यायला. आणि इकडे हे आहे, आतमध्ये शूटिंग अलाउड आहे की नाही माहीत नाही. ही एंट्रन्स आहे, आणि इथे स्टॅच्यू बनवला आहे, एक तोफ पण आहे. चला बघूया. सो तिकीट काढलेलं आहे, तिकीट काढलंय आपण, हे तिकीट आहे. नंतर दाखवतो या तिकीटची अजून एक गोष्ट तुम्हाला काय आहे ती, सध्या आता तुम्हालाही दाखवतो. सो सॅनिटरी पोस्ट, आणि इकडे तोफखाना लिहिला होता. जो जोरावर होता त्याचा तोफ राजा, त्याचा तोफखाना इकडे होता. त्यानंतर थोडंच पुढे आल्यावर ही बैलगाडी टाईप समथिंग गोष्ट आहे, पुढे प्राणी लावून त्यांना खेचलं जायचं, पण थोडंसं मेकॅनिझम आहे त्याला, एकदम बेसिक बैलगाडी अशी नाही आहे. या टाईपचं आहे, आणि त्याच्यावर त्याचं इनिशियल सुद्धा आहे. आय थिंक बैलगाडी म्हणजे त्याचं स्वतःचं फिरायचं वाहन असावं हे, कारण सिटिंग कुशनिंग वगैरे केलेलं आहे त्याला. आणि इथे आहे जोरावर म्युझियम, जिथे आता आपण एंट्री करणार आहोत. तर चला आतमध्ये जाऊया आणि बघूया. सजैन जोरावर सिंग यांचा हा किल्ला, आणि सन 1786 ते 1841 एवढ्या काळापर्यंत ते इथे होते. सो इथे त्यांचे काही आर्टिफॅक्ट्स रूम आहे, पहिले आपण तिकडे जाऊया तिथे त्यांचे काही गोष्टी ठेवलेल्या असाव्यात. सो इथे त्यांनी यूज केलेले गार्ड कपडे आहेत, त्यांची भांडी आहेत. हा मॅप आहे हिमालयाचा, लडाख जंस्कारचा, त्यावेळेसच्या त्यांनी यूज केलेल्या गोष्टी आहेत. एक स्टॅच्यू आहे, बॅटल ऑफ तकलाकोट, त्याचे काही पेंटिंग्स आहेत. त्यांचं त्यांचं चित्र आहे घोड्यावर स्वार असताना. आणि हे आहे समाधी ऑफ जैन जोरावर सिंग, समाधी आहे जोरावर सिंग यांची. आणि त्यांची वापरली गेलेल्या गोष्टी आहे, कॉपर बेल्स वगैरे आहेत, सॅडल्स आहे घोड्यावर बसायचं, त्यांचा त्या काळाचा झेंडा, त्यांची तलवार, हा एक अजून एक आय थिंक झेंडाच आहे. इथे पण तलवारी आहेत, आणि इथे पण काही गोष्टी ठेवलेल्या आहेत, जसं वीणा आहे, फेदर पेन स्टँड आहे, तेव्हा पेन नसायचा, सो याच्यानेच लेखणी व्हायची. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहेत. त्या काळात त्यांची वापरली जाणारी डबल बॅरल पिस्तॉल आहे, त्यांचं चित्र आहे महाराजा गुलाब सिंग यांचं. आणि त्या काळी त्यांच्याकडे असलेल्या देवीच्या या मूर्त्या आहेत, महाशेरावाली यांची मूर्त्या आहेत बऱ्याच प्रकारच्या. त्यांचे काही दागिने आहेत, रिंग्स आहेत, नेकलेस सुद्धा ठेवलेले आहेत. सो महाराजा गुलाब सिंग यांनी विजनरी अँड फाउंडर ऑफ द ईस्ट वाईल्ड स्टेट ऑफ जम्मू काश्मीर, सो हे त्यांचं योगदान आहे. त्याशिवाय ही लायन हेड पिस्टॉल, त्याच्या मुठीला लायन हेड असल्यामुळे तिचं नाव लायन हेड पिस्तॉल आहे.
त्यांचे त्या काळचे काही कपडे आणि हे काही फोटोज आहेत इथल्याच लोकल गोष्टींच्या, ट्रेडिशनल गोष्टी आहेत. आणि हे इथले फोटो आहेत जे आता आपण जाऊन आलो, शांती स्तूपा वगैरे, स्पितुक मॉनेस्ट्री, आणि ही त्यावेळेसची त्यांची ढाल आहे. आणि इथेही काही गोष्टी आहे, कुकवेअर आहेत, भांडी आहेत, लॉक आहे, चमचा आहे. तर चला आता जाऊया समोर, हिस्ट्री रूम म्हणून आहे, त्याच्यात काय ते पण बघूया. हिस्ट्री रूम मध्ये आल्यावर त्यांचा इतिहास जो आहे त्याबद्दल सगळी माहिती लिखित स्वरूपात आहे. द ओरिजिन ऑफ डोगरास, ओरिजिन काय होतं, त्यानंतर फर्स्ट लडाखी कॅम्पेन 1834 ते 36 मध्ये काय होतं त्याची याच्यावर माहिती आहे. डोगरा आर्मी रूट काय होता, त्याचप्रमाणे त्यांची फली, they were made of metal leather, it is procured from Turtuk and Vesco. Sikh Dogra rivalry, त्यांचे ते कन्सोलिडेशन ऑफ लडाख 1936 ते 1836 ते 1840 पर्यंत त्या काळच्या चेअर्स आहेत. त्यानंतर द बाल्टिस्तान कॅम्पेन 1839 ते 40 पर्यंत, आणि द तिबेटियन कॅम्पेन 1841. तर वर्षावर वाईज त्यांच्या गोष्टी आहेत. आणि ही काही पुस्तकं आहेत ज्यामध्ये इथल्या गोष्टींची माहिती आहे. आणि मग अशी जे चित्र होतं बॅटल ऑफ तकलाकोत, हे तेच चित्र आहे. सो एवढ्या भयानक डोंगर रांगांमध्ये तेव्हा हे युद्ध करायचे. द ग्रेट रिझर्व, जोरावर्स लास्ट स्ट्रगल अँड द तिबेटियन ऑफेन्सिव्ह, याबद्दल इथे माहिती दिली आहे. हे सगळ्या बोर्डवरची माहिती तुम्हाला वाचायची असेल तर व्हिडिओ पॉज करून वाचू शकतात. कन्क्वेस्ट ऑफ लडाख, सिनो डोगरा कंटेस्ट अँड द रिक्वेस्ट ऑफ लडाख आहे. जोरावर्स मिलिटरी सिस्टम, ते जोरावर यांच्या मिलिटरीचे काय सिस्टम होते, काय गोष्टी वापरायचे, तलवार, चाकू, त्यांचे ढाल, त्यांच्या डोक्यात घालायची वस्तू तसेच तोफा, याबद्दल इथे माहिती आहे. आणि शेवटी आहे त्यांचा हा झेंडा, त्याच्यावर लिहिलंय प्रशस्ता व रणवीरता. सो असं काहीतरी आहे. आणि पॉलिटिक्स अँड आर्म्स, द डोगरा एम्पायर अँड इट्स झेनिथ 1841. तो मॅप काय होता, त्यांची एरिया त्यांनी किती कॅप्चर केला होता, याबद्दलचा हा मॅप असावा असं मला वाटलंय. चला आता भेटूया पुढे काय आहे. जोरावर कॅफेमध्ये, जोरावर किल्ल्यात येऊन आम्ही फटाके फोडतोय. काय आठवणी आहेत. आणि फटाका खाली ठेवून पाय आपटून तो फोडायचा असतो. मस्त मेमरीज कलेक्ट होत आहे. आणि किल्ल्यातल्या आत आल्यावर जास्त काय आहे नाही. इथे त्यांनी आता जोरावर कॅफे तयार केले. हे काहीतरी असे रूम्स आहेत, त्या नेमकी कसल्या आहेत माहित नाही. आणि इथून पुढे गेल्यावर बघूया आपण काय नेमकं आहे इथे. तरी लोक सावलीतच थांबलेत, पण जाऊया पुढे. या दरवाजावर लडाख लिहिलंय, डोंट नो काय आहे. इथे जोरावर कॅफे, आणि त्या गेट मधून बाहेर आल्यावर हा एवढा मोकळा परिसर आहे बाहेर. आणि ते एक सुकलेलं झाड, तिथे एक बुरुज आहे, 2 बुरुज, हा 3रा बुरुज, 3च बुरुज आहेत. आणि या साईडला आय थिंक मंदिर असावं, कारण झेंडे वगैरे लावले ते लडाखी तिबेटियन फ्लॅग. सो वाटतं तर तसंच आहे. या रूटवरनं जाऊया. तर असं काहीच नाहीये किल्ल्यात, म्हणजे पॉइंट जेवढा मेन्शन केला जातो हिस्टॉरिकलच्या नावावर, असं काहीच नाहीये. ते काही लोकल लोक जे मेंटेन करतात ते राहत असतील. बाकी खाली मंदिर आहे, त्या साईडला पण काहीतरी स्ट्रक्चर आहे, त्याच्यात डोंट नो काय आहे की नाही. दगडांवर काहीतरी कार्विंग केलेलं आहे लडाखियन भाषेत, तिबेटियन भाषेत. ते तिथे मंदिर आहे. हा तोच मोकळा परिसर. आय थिंक त्या बुरुजावर जाऊन आपल्याला थोडासा उंचावरून बघता येईल. बाकी असं तर काय दिसत नाहीये. याच्याबद्दल काय असं म्हणजे
किल्ल्याची माहिती देतील असं. जे त्या 2 रूम होत्या म्युझियमच्या, एक त्यांचं स्वतःचं सामान वगैरे जे ते यूज करायचे, आणि दुसरं त्यांच्या आर्मी, आणि त्यांनी कसा हा एरिया कॅप्चर केला आणि बाकी गोष्टी केल्या. हेच मांडलेल्या 2 रूम आहेत, बाकी असं काही नाहीये. चला बघूया थोडंसं पुढे जाऊन काय आहे का तिकडे, नाही तर मग जाऊया बाहेर. तर थोडंच पुढे आल्यावर या बुरुजाच्याच एक्झॅक्ट खाली हा एरिया आहे. आय थिंक त्यांची बाउंड्री वॉल आहे, आणि याला काही ऑक्सिजनची कमी किंवा काही होत नाहीये. तर बाउंड्री वॉल आहे इथे. मे बी सैनिकांवर जर हल्ला झाला तर सैनिक इथून रिप्लाय देत असतील, फायरिंग करत असतील, कारण याचा कोन असा बनलाय एकदम 2 डायरेक्शनमधून फायर करण्यासाठी. त्यानंतर इथे हे बुरुज आहे, त्याच्यावरती तोफा तेव्हा ठेवून लक्ष दिलं जात असेल. आणि इथे ही एक रूम आहे, आय थिंक त्यांची मीटिंग रूम होती का काय होती, त्याला आता लॉक लावलेलं आहे. इथे सुद्धा त्यांचा मॅप आहे, जेवढा त्यांचा एरिया त्यांनी कॅप्चर केलेला, आणि सगळा इथल्या लोकल लँग्वेज मध्ये लिहिलेलं आहे त्याच्यावरती. आणि हे पण चित्र काढलंय म्हणजे भिंतीवर. आणि बाकी असं काही नाही, बऱ्याच गोष्टी बंद आहे किंवा बऱ्याच गोष्टींवर माहिती पण नाहीये. सो जाऊया बाहेर. वरती एक पॉइंट आहे बुरुज चढून, तिथे जाऊ शकतो, पण जास्त धगधग करून श्वास घ्यायला थोडासा त्रास होतो, त्यामुळे आपण उगाची मस्ती न करता जाऊया खाली उतरून, राईड घेऊ, म्हणजे बाहेर निघू. तर चला भेटूया. खालीकडे वरतून आलो आपण, वॉर रूम होती, मीटिंग रूम, आणि चाललोय या बाजूला. हा बुरुज आहे, याच्यावरती भारताचा झेंडा फडफडा लावलेला आहे. काय फडफड काय गाण्याकडे मराठी बोलतो मी पण. पळू नको. आणि इथेही एक तोफ आहे, आणि उंदीर आला, उंदीर स्पंदन. आणि इकडे यांचे मे बी प्राणी ठेवायला जागा केलेली आहेत. घोडे राहत असतील, आणि समोर घोड्यावर बसायच्या गोष्टी घोड्यावर बसायचं सॅडल दिसते, आणि इथे वास सुद्धा तसाच येतोय. हा एक टेंट आहे, ज्याच्यात कदाचित इथे मेंटेनन्स किंवा लोकल लोक राहत असतील. आणि तो आला एंट्रन्स एरिया, इथून आपण आलेलो, आणि तिथून राईट साईडला गेलो होतो. चला करूया एक्झिट, आणि तुम्हाला दाखवतो तिकीटाचा झोल काय इकडे. जोरावर फोर्ट, रिस्टोरेशन वर्क conceptualized by Let Jain PSU Pannu, AVSM VSM GOC 14 Corps, and inaugurated on 30th July 2017. सॉरी, सो लास्ट टाइम मी 17 मध्ये चालू होतो, मे मध्ये, तेव्हा हा पॉईंट नव्हता, तेव्हा याचं रिनोव्हेशन चालू होतं. 13 जुलै 2017 इनॉग्रेशन झालं आहे, त्यामुळे आपला राहिला होता बघायचा. आता तो पण बघून झाला. मेन एंट्रन्स होतं, लाईट शो आहे पण तो बंद आहे. चला जाऊया गाडीत. आता होईल स्पंदनचं लंच, आणि त्यानंतर आपण पण बघूया आपल्याला कुठे काही असं खायला मिळतंय का, लोकल टिबेटियन फूड किंवा अजून काय. चला बाय. मित्रांनो, मगाशी जसं म्हटलं तसं तिकिटाबद्दल मला थोडंसं तुम्हाला सांगायचं होतं. जोरावर फोर्टच्या तो थोडासा मला झोल टाईप वाटला या तिकिटामध्ये. त्याचं रिझन पण दाखवतो मी तुम्हाला. आता आम्ही फिरून वगैरे तर आलो, आतमध्ये किल्ल्यात एवढं असं काही आहे नाही की फोर्ट म्हणजे ज्याला पॉईंट म्हणून कन्सिडर केला पाहिजे. 2 रूम आहेत ज्याच्यात त्यांची माहिती आहे, एक त्यांच्या युद्धात वापरल्या जाणाऱ्या गोष्टी, त्यांच्या पर्सनल गोष्टी, त्यांच्या गन्स आणि चमचे, प्लेट्स वगैरे बेसिक गोष्ट आहेत त्या. आणि दुसरं आहे त्यांच्या त्यांनी हा रिजन कसा कॅप्चर केला, किती ते किती वर्षापर्यंत होते, काय होतं, कसं होतं, काय युद्ध केलं, याबद्दल सगळं विस्तृत लिहिलं आहे, जे मोस्टली कुठलेच टुरिस्ट एवढे इंटरेस्टली वाचत नाही, कारण त्यांना वेळ कमी असतो. दुसरी गोष्ट तिकिटाबद्दल सांगायची तर दाखवतो मी तुम्हाला. या तिकिटात
जर तुम्हाला दिसत असेल 2 तिकीट आहेत पर पर्सन, माझ्याकडनं 50 रुपये घेतले, पण या तिकिटात क्लिअरली मेन्शन केलं आहे इंडियन ॲडल्ट ₹25 आणि फॉरेन ॲडल्ट ₹50. सो का त्यांनी 50 घेतले इंडियन ॲडल्ट असताना पण त्यांनाच माहिती. त्याच्यानंतर हे तिकीट व्हॅलिड असतं 1 वीकसाठी. त्यात काही रिफंड नाही आहे इन केस ऑफ पॉवर फेलियर किंवा रेन किंवा अजून काही गोष्टी झाल्या तर. 1 तिकीट ॲडमिशन फॉर 1 पर्सन. ते तर ठीक आहे की प्रत्येक ठिकाणी तसं असतं, पर पर्सनच तिकीट कधी पण कॅप्चर केलं जातं. आणि चिल्ड्रन अबव 14 इयर्स विल बी काउंट ॲज अ ॲडल्ट. हे सगळं ठीक आहे, पण या वरच्या गोष्टींचं काय? जिथे 25 रुपये घ्यायचे होते तिथे 50 घेतले, सो एक्स्ट्रा घेतले. डोंट नो वाय, काय लॉजिक आहे? हा कायचा मॅप आहे त्यांचा, मागे काही गोष्टी दिल्यात. ठीक आहे, तर ही गोष्ट मला दाखवायची होती. बघा असं सगळं होतं इथे. समोरच पुढेच हेडक्वार्टर आहे आणि मिलिटरीचा बराचसा एरिया असल्यामुळे तुम्हाला काही ड्रोन फ्लाय किंवा जास्त असं शूटिंग करता येणार नाही. म्हणजे ड्रोन फ्लाय तर अलाउडच नाही आहे, नो ड्रोन फ्लाय झोन आहे. पण मी रिक्वेस्ट करेल जास्त शूटिंग पण नका करू. त्यांच्या गाड्या किंवा कुठला मिलिटरीचा ट्रूप चाललाय किंवा काही पण असेल, म्हणजे एक प्रकारे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केल्यासारखं होतं, फुकटची इन्फॉर्मेशन मिळते त्याची. सो चला आता इथून दुसरे पॉईंट कुठले आहेत ते बघूया आणि मग तिथे जाऊया. आणि हॉल ऑफ फेमला बघू, जाता आलं तर तिथे पण जाऊया, कारण हॉल ऑफ फेम दुपारचा बंद असतो असं पण 1 ते 4 मध्ये वाटतं. तर चला भेटूया आपण परत. त्यांचा लंच झाला आहे आणि बऱ्याच गोष्टी कांड करून ठेवल्या त्या पण झाल्यात. चालले लेह पॅलेस. आता बघूया तिकडे काय सिच्युएशन आहे, कसं आहे. चला भेटूया पुढे. समोर जो दिसतो आहे तो आहे लेह पॅलेस. लेह पॅलेसवरनं पण पूर्ण लेहचा व्ह्यू मिळतो आपल्याला. आम्हाला लेफ्टला दिसतोय. चला बाहेर जाऊन बघूया. आणि इथे पण काही पार्किंग असणार आणि काही एंट्री फी असू शकते. तर चला बघूया काय नेमकं. सो गाडी मागेच पार्क केली आहे आणि इकडून ही पण पार्किंग आहे, पण थोडीफार फुल आहे त्यामुळे मागे लावली. आणि हा एंट्रन्स या पॅलेसला जायचा. चला बघूया काय ते. इथे आहे तिकीट काउंटर आणि ₹25 पर हेड तिकीट आहे. आणि असं काही एंट्रन्स आहे. लेह पॅलेस is an architectural masterpiece and engineering feat of the Namgyal dynasty, the second dynasty of Ladakhi rulers. त्यांच्याबद्दल इथे माहिती आहे, व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. आर्किटेक्चर जे आहे त्याच्याबद्दलची माहिती. सो इकडचं जे ट्रेडिशनल वूड येतं त्याच्यामध्ये हे सगळं बनवलंय. पूर्ण कन्स्ट्रक्शन, पिलर्स, साईडचं मोल्डिंग्स, वरचं कार्विंग, एव्हरीथिंग. चला फोटोग्राफी अलाउड नाही आहे, व्हिडिओग्राफी, सो इथेच बंद करूया.
फोर्टमधनं आम्ही बाहेर आलेलो आहोत. 9 माळ्याचा फोर्ट आहे हा. तिच्या प्रत्येक माळ्यावर तुम्हाला पायरींनीच जावं लागतं आणि ट्रेडिशनल असं कन्स्ट्रक्शन आहे आणि हेरिटेज प्लेसमध्ये देखील याला गव्हर्नमेंटने इन्क्लूड केलं आहे, त्यामुळे सुंदर जागा आहे. त्याची हिस्ट्री, आर्किटेक्चर, कसं बांधला, कोणी बांधला, त्या सगळ्याची माहिती याच्यात दिलेली आहे. व्हिडिओ शूटिंग तर आतमध्ये अलाउ नाही, आपण फोटोज थ्रू सगळं अपलोड केलेलं आहे. चला जाऊया पुढच्या लोकेशनला. आता आपण आलोय ओल्ड कॅसल सेमो हिल इकडे. सो यालाच सेमो मॉनेस्ट्री सुद्धा म्हणतात. आतापर्यंत जेवढे 3 पॉईंट गेलो त्याच्यामध्ये या पॉईंटवर येण्याचा रस्ता एकदम सुंदर होता. उंचावर पण आहे कम्पेअर टू अदर 3 पॉईंट्स आणि रस्ता पण सुंदर होता. आता बट ऑब्वियस मॉनेस्ट्री आहे, देवाचं असणार आणि इथे सुद्धा आपल्याला एंट्री फी भरावी लागेल. बघूया किती आहे काय. आणि हा असा काही रस्ता आहे आणि आपण मगाशी तिकडे होतो. तो जे खाली पार्किंग दिसते ते लेह पॅलेसची आहे. ते कॅफे, सगळ्या गाड्या लाईनमध्ये लागल्यात आणि ते पुढे लेह पॅलेस आहे. सो हे लेह पॅलेसच्या पण वरती. असं बघितलं तर स्ट्रेट लाईन मध्ये वरती, पण गाडी रस्ता आपल्याला फिरवून आणतो. तर चला जाऊया मॉनेस्ट्री मध्ये आणि बघूया. आणि त्यानंतर लंच करायचं आहे. लंचसाठी आपल्याला या रस्त्यात काहीच मिळालं नाही. टुरिझम म्हणावं तेवढं नाही, त्यामुळे बऱ्याच गोष्टी अजून बंदच आहेत. चला भेटूया पुढे जाऊ. सो तिथे समोर गाडी उभी आहे. चालायचा रस्ता आहे, थोडासा चढण आहे आणि या थोड्या पायऱ्या चढून आपण वरती आलोय. इथे लिहिलंय, खाली लिहिलंय गो क्लॉकवाईज. एवढंसं चालण्यात सुद्धा धाप लागते खूप, कारण हे मोस्टली ती लेह सिटी आहे जी समथिंग 11,000 फुटावर आहे आणि हे अजून त्याच्यावरती आहे. सो धाप तर लागते. आता इथून जाऊया पुढे आणि बघूया काय व्ह्यू आहे, कसा आहे. इथून सुद्धा लेहची बॅक साईड दिसते आणि हे मंदिर आहे. चला जाऊ आत. वरती जाता जाता पहिलंच मंदिर लागलंय आणि इथल्या एक स्थानिक नागरिकाकडून इंटरेस्टिंग माहिती मिळाली आहे. शांती स्तूपावर आपण जी बुद्धांची मूर्ती बघितली ती गौतम बुद्धांची होती आणि म्हणजे त्याला ते प्रेझेंट बुद्धा म्हणतात. आणि इथे जी बुद्धांची मूर्ती आहे दिसते खूप अशी उंच आहे, ही मैत्रेय बुद्धांची. तर त्यांचं म्हणणं आहे की हे येणारे बौद्ध जे आहेत त्या देवांची मूर्ती आहे. सो त्यांच्या कल्चरमध्ये असणार असं काही की भविष्यात देखील देव जन्म घेईल आणि तो याच स्वरूपात असेल असं. सो त्यांनी या प्रकारचे मंदिर बनवले आणि यांच्यामध्ये वेगळीच गोष्ट बघायला मिळाली. म्हणजे देवासमोर जनरली आपण पंचपक्वानाचं जे आहे नैवेद्य असतं, पण इथे तुम्हाला पाण्याच्या बॉटल्स, बिस्किट्स, फ्रूट्स, चॉकलेट्स, बऱ्याच काही अशा गोष्टी आहेत. फ्रुटी टाईप, रिअल गुआवा फ्लेवरचं फ्रूट ज्यूस, तिथे माझा आहे, मॅगी, इव्हन मॅगी आहे आणि मिल्क मेड सुद्धा आहे. सो या प्रकारचं यांच्याकडे नैवेद्य ठेवलं जातं आणि दिवा देखील लावला जातो. चला जाऊया वरती आणि बघूया काय. जाताना ते व्यक्ती बोलले की दरवाजा लावून टाका, नाही तर मग कुत्रे आतमध्ये बसतात. सो चला भेटूया आपण परत. आता वरती जाऊ. बॅड लक मित्रांनो, किल्ल्याच्या वरती आलोय आणि इथे लॉक लावलेलं आहे. त्याची चावी वगैरे आपण कुठून आणू नाही शकत. हा एवढं पायऱ्या चढलो कुठून कुठून. गाडी तिकडे पार्क आहे, तिकडून इथे चाललो, मग हे प्रदक्षिणा मारून असा वरती इथून आलो. श्वास फुटेपर्यंत आणि मिळालं काय तर लॉक. बरं झालं सायलीला आणलं आणि स्पंदनला घेऊन, जाम शिव्या बेल्ट पडल्या असत्या. समोर दिसतोय तो लेह पॅलेस, तिकडे समोर व्हाईट कलरचं जे स्ट्रक्चर दिसतंय ते शांती स्तूपा आणि इथे खाली सिटीमध्ये कुठेतरी आहे जोरावर फोर्ट. तर हे 4 पॉईंट आपल्याला कव्हर करायचे होते आजच्या दिवसात, जे आपण कव्हर केलेत. एक पॉईंट जो कव्हर करायचा होता तो होता आपला हॉल ऑफ फेम, बिकॉज हॉल ऑफ फेम उघडता 9 वाजता आणि जेव्हा आम्ही पूर्ण सर्किट जाऊन येऊ, नुब्रा व्हॅली, पँगॉंग लेक, हानले वगैरे, तर रिटर्न जर्नीमध्ये आपण परत लेहला येणार आणि लेहला सकाळी निघून आपल्याला कारगिलला जायचं असेल तर तेव्हा आपल्याला हा लेट होईल, कारण 9 वाजेपर्यंत ते पॉईंट उघडणार नाही आणि आपण अडकले जाणार आणि परत तो पॉईंट बघायला खूप वेळ लागतो. मी याच्या आधी गेलोय तिथे, सो अर्धा दिवस तुमचा तिथेच जातो. एवढं मोठं त्यांनी ते हॉल ऑफ फेमचं म्युझियम बनवून ठेवलं. जे कोण आपले वीर सैनिक होते
त्यांना उद्देशून ते बनवलेलं आहे तिथे. सो त्यांच्या युद्धातल्या गोष्टी ठेवल्यात, जे टँक वापरले, जे बंदूक, गन्स, सगळ्या गोष्टी, जीप्स, छोटे मोठ्या सर्व गोष्टी, इवन ज्या पाकिस्तानच्या पकडलेल्या गोष्टी आहेत, ज्या इथे आपल्या भारतात अटॅकच्या वेळेस आल्या होत्या, त्या सुद्धा तिथे आहेत. चला बघू कसा पुढचा प्लॅन होतोय. सध्या इथून निघूया आणि लंचसाठी बघूया काय मिळतंय का. बाय. तो लंच झालाय आपला. राईस खायला आलेलो, माझ्या मागे जे हॉटेल आहे तिकडे आपण लंच केला आणि क्वालिटी क्वांटिटी दोन्ही पण चांगलं होतं. 840 झाला. काय काय खाल्लं ते तर तुम्ही फोटोमध्ये बघितलंच असेल. आता आलोय लेहच्या मेन मार्केटला. बघू इथे काय काय गोष्टी आहेत, नाही तर मग रात्री परत एक चक्कर मारावं लागेल, कारण पाणी बॉटल आमच्या संपलेल्या आहेत, फार कमी राहिल्या, म्हणजे ऑलमोस्ट संपल्याच आहेत, तर त्या घ्याव्या लागतील. आणि दुसरी गोष्ट आहे की जी पेट्रोलचं पुढे कसं फ्यूल स्टॉप आहे ते बघावं लागेल, कारण उद्या जाऊ आपण नुब्रा व्हॅलीला. तर चला बघू काय काय आहे. जनरल स्टोर आहे, स्पोर्ट्सवेअर आहेत, सिम कार्ड चेंज करून मिळेल तुम्हाला, किंवा सिम कार्ड घ्यायचे असेल तर ते सुद्धा शॉप्स आहेत. ठीक आहे, देखते. स्पोर्ट्स शूज आहे, शॉल्स आहे, 150-200 पासून स्टार्ट आहे सांगतात. बाकी पश्मिना शॉल्स आहेत आणि यांचे ट्रेडिशनल ज्वेलरीज. लडाख आर्ट प्लेस. इथूनच आम्ही बॅग घेतली होती. तुझी बॅग इकडची या शॉप मधली, तुझी काळी बॅग घेऊन फिरतो ना आपण सगळ्या ट्रिप मध्ये, इकडचे तुला बॅग घेतली. कोण त्याला पळवून नेणार. त्या साईडला पण असेच आहेत, न्यू फॅन्सी क्लोथ्स, लिटिल किंगडम, पश्मिना शॉल्स, बँक, एटीएम, जनरल स्टोर्स, ड्राय फ्रुट्स, असंच काहीचं मार्केट आहे. टुरिस्ट अजून तेवढे आले नाही, त्याच्यामुळे गर्दी कमी आहे. बरं झालं आम्ही आलोय या टाइमात, थोडस गर्दी कमी आहे, त्यामुळे रिलॅक्स फिरता येते आणि हॉटेलचे रेट्स पण थोडे कंट्रोल मध्ये आहेत. हॅलो. सो सॉफ्टी शॉप आहे, प्युअर व्हेज हॉटेल आहे वरती. गोल्डन बेकरी. असंच काहीचं आहे मार्केट, जास्त काही नाही. मोस्टली तुम्हाला थंडीचे कपडेच मिळतील इथे. प्रॉब्लेम असा आहे की आपल्याकडे यांच्याकडे थंडी तर पडत नाही, त्याच्यामुळे आपण ते थंडीचे कपडे घेऊन काय करायचे हा विषय होतो. चला भेटूया पुढे. काका ओरडतील. ठेवा नाही, तू ठेवतो अजून टी शर्ट काढ. वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट आहे, लहान मुलांचे. काय घ्यायचं सांग डॅडीला. माणसांचे याची एकट्याची शॉपिंग चालली आहे इथे. तर काल आपण आलेलो या रूटने आणि इकडून गेलेलो जामा मस्जिद जी आहे लडाख मधली तिकडे. आता आपण आलो या साईडने आणि याच मिड पॉइंटने आपण जाणार आहोत आपल्या हॉटेलकडे. त्याच्या आधी बघू आमच्या सोबतच्या माणसांचे काय चाललेले. थंडीमध्ये थम्सअप पिणं चाललंय यांचं इथे. चला, हे आहे भारत डाक इंडियन पोस्ट, लेहचं ऑफिस, लेहचं पोस्ट ऑफिस. असं काहीसं हे मार्केट आहे. टाइमपास करण्यासाठी चांगलं आहे, म्हणजे तुमचं सगळंच फिरून झालंय, तुम्ही पूर्ण सर्किट कम्प्लीट करून आलात, तुम्हाला जायच्या आधी एक दिवस जरी ते घालवायचं आहे तर इथे टाइमपास करू शकतात. चला बघूया अजून पुढे काय.
मार्केटमधनं आम्ही बाहेर आलोय, ते होतं मागे मार्केट आणि त्याच्याच पुढे आहे हे लोकल शॉप्स. लोकल लोकांसाठी शॉप्स ओपन ठेवलेत. शॉप नंबर 13, 14. तर मागे काही भाज्यांची दुकानं होती आणि इथून सरळ आपलं हॉटेल आहे. So, चला जाऊया आणि थोडंफार पॅकिंग वगैरे करूया उद्याच्या प्रवासाची. हळूहळू आत्तापासून स्टार्ट करू, म्हणजे रात्री एकदम लोड नाही येणार आणि वेळेत झोपून सकाळी लवकर आपल्याला निघता येईल. अराउंड 4 तासाचा मॅपवर दाखवतोय, बघू त्याची माहिती देतो तुम्हाला रात्री. चला बाय. कसा जम मारतो स्पंदन? पळू नको पळू नको, उतारे अरे पडची. सो नमस्कार मित्रांनो, तो आजचा दिवस आपला संपलेला आहे फायनली. दुपारी 5-6 वाजता लंच झाला आमचा. दुपार तर नव्हती, संध्याकाळच झाली होती. त्याच्यानंतर आम्ही बेसिक कुठे गेलो नाही. गाडी थोडी मेस झाली होती आतून, ती थोडीशी क्लीन केली, गोष्टी आपल्या आपल्या जागेवर लावल्या. आमचं जे काही सामान हॉटेलमध्ये होतं ते सगळं सेट केलं, सगळ्या बॅग पॅक केल्यात. सो उद्या अर्ली मॉर्निंग 7 वाजताच आपण निघून जाऊ. आणि आता आम्ही त्या बॅगा सगळ्या लोड करू आणि त्यानंतर लवकरात लवकर झोपून जाऊ. तर उद्याचा प्लॅन असा आहे की सकाळी 7 वाजता निघायचं अर्ली मॉर्निंग. खारदुंगला पास आपल्याला क्रॉस करायचा आहे, जो आय थिंक हाईट आहे 17,900 समथिंग हाईट आहे त्याची. तो याच्या आधी आम्ही तांगलाला पास क्रॉस केला, जो 17,400 फुटावर होता. आता हा 17,900, तर अराउंड 500 फुटांचा डिफरन्स आहे. तर आय होप तेवढा आम्हाला त्रास नाही होणार, कारण आज सुद्धा आम्ही लेह सिटीमध्ये फिरलोय राहिलोय, तर थोडासा बॉडी ॲडॉप्शन जास्त झाला असेल. तर इथून जाऊ डायरेक्ट नुब्रा व्हॅली. नुब्रा व्हॅलीमध्ये तिकडे संध्याकाळी कॅमल राईड वगैरे जे काय असतं, आणि त्यांचं लास्ट टाइम जे बघितलं होतं एक ट्रेडिशनल फोक डान्स वगैरे ते दाखवतात तिथे. सो ते असणार आहे, तर ते सगळं बघूया आणि मग परवा कुठे कसं जायचं याचं सगळं प्लॅनिंग करू. तर सध्यासाठी बाय, आपण भेटूया उद्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, कारण आता या सिरीजमध्ये जसं मी मागे म्हटलं तसं एक्साइटेड व्हिडिओ येतच राहणार आहेत, जोपर्यंत आम्ही परत आमच्या घरी नाही पोहोचत. तर चला भेटूया आता डायरेक्ट उद्या. बाय बाय, गुड नाईट.